नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जो थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा सब्जेक्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स अँड एम्बेडेड सिस्टीम, त्याला आपण IoTES असं बोलतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IoTबद्दल बघणार आहोत. तर IoTमध्ये सगळ्यात पहिले युनिट नंबर 3 पासून चालू करणार आणि 6 पर्यंत बघणार आहेत. तर प्रत्येक युनिटचे मी इम्पॉर्टंट टॉपिक्स प्लस त्याच्यासोबत त्याच्यावर विचारले गेलेले 7 PYQ क्वेश्चन पेपरवरचे क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर तुमचे जे पण मित्रांचा पेपर असेल थर्ड इयर रेग्युलरचा इंटरनेट ऑफ थिंग्सचा, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण सगळ्यांना हा हेल्पफुल राहील. तर युनिट नंबर 3 पासून आपण चालू करूयात. तर युनिट नंबर 3 आहे आपला IoT डिझाईन मेथोडॉलॉजी. तर याच्यामध्ये युनिट वाईज मी 3 पार्टमध्ये मागच्या व्हिडिओसारखे पॉईंट्स डिवाईड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले जे टॉपिक्स करायचे आहेत तुम्हाला, त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट टॉपिक येतो IoT डिझाईन मेथोडॉलॉजी स्टेप्स. तर या टॉपिकवरती तुम्हाला ज्या पण स्टेप्स असतील त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. तर हे 5 वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. तर याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो IoT कम्युनिकेशन मॉडेल्स. यामध्ये 3 मॉडेल येतात. त्याच्यातला पहिला आहे पब्लिश सबस्क्राईब मॉडेल, त्यानंतर पुश पुल मॉडेल आणि रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल. तर याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. थर्ड टॉपिक येतो आपला 4 पिलर ऑफ IoT. याच्यामध्ये 4 पिलर विचारले जातात IoTचे. तर याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये M2M म्हणजेच मशीन टू मशीन, त्यानंतर SCADA म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्वायसिशन, त्यानंतर WSN म्हणजेच वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, आणि चौथा आहे RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. तर असे हे 4 पिलर डिटेलमध्ये विचारतात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर हे झाले मस्ट करणारे टॉपिक युनिट नंबर 3चे. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणते, जे 3 किंवा 4 वेळा विचारले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक येतो IoT कम्युनिकेशन APIs. तर याच्यामध्ये रेस्ट बेस API आणि वेब सॉकेट API असे 2 आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो आपला नेटवर्किंग कंपोनेंट्स अँड इंटरनेट स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये कंपोनेंट विचारतात आणि डिव्हाइस रिक्वायर फॉर IoT याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हे 3 क्वेश्चन त्यावरती विचारले गेलेले आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट येतो आपला कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज. तर याच्यामध्ये डिफरंट टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत कनेक्टिव्हिटीच्या, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. चौथा टॉपिक येतो आपला सेन्सर नेटवर्क्स. तर याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट विचारले जातात. तर हा डायरेक्टली नाही विचारत, एखाद्या सब क्वेश्चनमध्ये विचारला जातो. त्यानंतर लिस्ट टॉपिक कोणकोणते ज्याच्यावरती एक किंवा जास्त क्वेश्चन विचारत नाहीत. तर असा आहे तो बेसिक ऑफ IoT नेटवर्किंग. सेकंड टॉपिक येतो इंटरनेट स्ट्रक्चर आणि थर्ड पॉईंट येतो हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल IoT ॲप्लिकेशन्स. तर हे झालं युनिट नंबर 3चे. तर असे हे टॉपिक्स आहेत जे तुम्ही करायचे आहेत. तर हा सब्जेक्ट पूर्ण थिअरीचा आहे, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त पॉईंट्स कवर करावे लागतील आणि टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. त्यानंतर आपण युनिट नंबर 4चं बघू. तर फोर्थ युनिट आहे आपलं IoT प्रोटोकॉल्स. तर यामध्ये सगळ्यात पहिले कोणते टॉपिक करायचे आहेत तुम्हाला, फर्स्ट टॉपिक येतो IP बेस्ड प्रोटोकॉल्स. याच्यामध्ये MQTT नावाचा एक प्रोटोकॉल आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आणि 6 LOWPAN आणि LORA म्हणजेच लॉंग रेंज असे सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. तर इथे हे क्वेश्चन्स आहेत PYQमध्ये विचारले गेलेले, 5-7 वेळा विचारला गेला आहे असे हे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो ZigBee आर्किटेक्चर. याच्यामध्ये IEEE 802.15.4 टोपोलॉजी असा एक पॉईंट आहे. त्यानंतर ZigBee वर्सेस वायफाय आणि ब्लूटूथ असे हे टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स. याच्यावरती 6 वेळा क्वेश्चन विचारला आहे, 4 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर असे हे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हा टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे. थर्ड टॉपिक येतो आपला प्रोटोकॉल स्टँडर्डायझेशन. याच्यामध्ये इश्यूज विचारतात आणि M2M, WSN, त्यानंतर RFID, त्यानंतर SCADA स्टँडर्डायझेशन असे हे सब टॉपिक येतात. तर याच्यामध्ये पण खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत.
त्यानंतर येतात मीडियम टॉपिक. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो RFID प्रोटोकॉल. तर याच्यावरती पण 4 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो मॉडबस प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये पण 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन विचारला आहे. तिसरा टॉपिक येतो M2M अँड WSN प्रोटोकॉल्स. तर याच्यावरती पण 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. लिस्ट टॉपिकमध्ये येतात नेटवर्क लेअर प्रोटोकॉल्स आणि डिटेल MQTT सिक्युरिटी. तर हे काही असे क्वेश्चन आहेत जे 1 किंवा 2 वेळा विचारले जातात. त्यानंतर येतो युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 5 आहे क्लाउड प्लॅटफॉर्म्स फॉर IoT. तर याच्यामध्ये हायेस्ट वेटेज टॉपिक कोणकोणते आहेत? तर फर्स्ट टॉपिक येतो क्लाउड कम्प्युटिंग फॉर IoT. याच्यामध्ये क्लाउड ॲज IoT एनेबलिंग टेक्नॉलॉजी आणि क्लाउड स्टोरेज मॉडेल्स. तर असे 2 सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत आणि 1-2 वेळा विचारलेले क्वेश्चन्स पण आहेत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून हा पण कव्हर करायला पाहिजेत. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो Amazon वेब सर्व्हिसेस फॉर IoT. तर याच्यामध्ये Amazon ऑटो स्केलिंग आणि AWS IoT सर्व्हिसेस असे 2 टॉपिक आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर तिसरा टॉपिक येतो WAMP. त्यामध्ये ऑटो BAHN आणि फॉर IoT. तर याच्यामध्ये WAMP कन्सेप्ट विचारतात आणि त्याचे की फीचर्स काय काय आहेत ते. त्यानंतर फ्रेमवर्क विचारतात. तर असे हे टॉपिक आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त वेळा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर काही मीडियम टॉपिक. तर फर्स्ट टॉपिक येतो झिवली क्लाउड फॉर IoT. तर याच्यामध्ये याचे फीचर्स वगैरे विचारतात. तर हा पण 5 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. सेकंड टॉपिक येतो पायथॉन डिजँगो फ्रेमवर्क. तर याच्यामध्ये डिजँगोचं आर्किटेक्चर विचारतात आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट विचारतात. तर याच्यावरती पण 3 पेक्षा जास्त वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तिसरा टॉपिक येतो सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग. तर याच्यामध्ये SDN आर्किटेक्चर विचारतात. त्यानंतर लिस्ट टॉपिक पण आहेत असे काही ज्याच्यावरती 1 किंवा 2 वेळा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर युनिट नंबर 6. तर युनिट नंबर 6 आहे आपलं सिक्युरिटी इन IoT. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट टॉपिक येतो चॅलेंजेस इन डिझायनिंग सिक्युअर IoT ॲप्लिकेशन्स. याच्यामध्ये डिझाईनमध्ये काय काय चॅलेंजेस येतात ते, त्यानंतर सिक्युरिटी चॅलेंजेस काय काय येतात, अशा सगळ्यात जास्त वेळा क्वेश्चन रिपीट होतात या टॉपिकवरती. तर इथे हा क्वेश्चन 6 वेळा, हा 3 वेळा असे टॉपिक रिपीटेड होतात. तर सेकंड टॉपिक येतो थ्रेड मॉडेलिंग. तर याच्यामध्ये त्याचा कन्सेप्ट येतो आणि ॲक्टिव्हिटी मॉडेलिंग ऑफ थ्रेड्स कोणकोणते ते विचारतात. तर हा पण खूप वेळा रिपीट होतो टॉपिक. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो IoT व्हल्नरॅबिलिटी अँड सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स. तर याच्यामध्ये पण खूप वेळा क्वेश्चन्स रिपीट होतो. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तर असे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे. त्यानंतर चौथा टॉपिक पण आहे की एलिमेंट्स ऑफ IoT सिक्युरिटी. तर याच्यामध्ये पण आयडेंटिटी इस्टॅब्लिशमेंट, त्यानंतर ॲक्सेस कंट्रोल, डाटा अँड मेसेज सिक्युरिटी, नॉन रेपुडिएशन अँड अवेबिलिटी. तर असे हे टॉपिक आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन रिपीट होतात किंवा विचारले जातात. त्यानंतर मीडियममध्ये विचारले जातात सगळ्यात पहिला पॉईंट आहे सिक्युरिटी मॉडेल फॉर IoT. तर याच्यामध्ये पण 1 किंवा 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर थ्रेट आयडेंटिफिकेशन इन स्पेसिफिक ॲप्लिकेशन. तर या टॉपिकवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन रिपीट होतात. त्यामध्ये थ्रेट्स इन स्मार्ट होम, त्यानंतर इरिगेशन, पार्किंग सर्व्हायलन्स आणि मिसयूज केसेस. तर या टॉपिकवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर हे काही त्याचे विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. ते पण 3 किंवा 4 वेळा रिपीट झालेले आहेत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर केस स्टडीज ऑन सिक्युअर IoT डिझाईन. तर केस स्टडीवरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत काही लाईट वेट क्रिप्टोग्राफी आणि नॉन रेपुडिएशन, त्यानंतर अवेबिलिटी. तर हे असे 4 युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्याच्यावरती विचारले गेलेले 7 PYQ क्वेश्चन पेपरचे क्वेश्चन्स दिलेले आहेत मी. तर याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या ज्या पण मित्रांचा IoTचा पेपर असेल त्यांच्यासोबत शेअर करा.